बालमित्रांनो नमस्कार. इयत्ता 8वीं विषय मराठी पाठ जुड़. इस पाठ के अंतर्गत नदी व झाड़, नदी और वृक्ष, इनके बीच हुए संवाद का वाचन हम करेंगे. चलिए शुरू करते हैं. नदी. अरे मित्रा, जरा इकडे बघ. झाड. मी खाली बघत नाही. माझे लक्ष नेहमी आकाशाकडे असते. जमिनीवर राहण्यांशी माझी मैत्री होऊ शकत नाही. अरे मित्रा, जरा इकडे बघ. हे दोस्त, जरा इधर देखो. झाड़. वृक्ष कहता है, मी खाली बघत नाही, मैं नीचे नहीं देखता हूँ. माझे लक्ष नेहमी आकाशाकडे असते. मेरा ध्यान हमेशा आसमान की तरफ रहता है. और जमिनीवर राहण्यांशी माझी मैत्री होऊ शकत नाही. जमीन पर रहने वालों के साथ मेरी दोस्ती हो नहीं सकती है. नदी. अरे पण तू देखील जमिनीतच उभा आहेस ना. अरे लेकिन तू भी तो जमीन पर ही खड़ा है. अरे तू भी तो जमीन पर ही खड़ा है ना. हो, पण माझ्या पसरलेल्या फांद्या नेहमी उंच उंच वाढतात. माझी तुझ्याबरोबर दोस्ती होऊ शकत नाही. वृक्ष कहता है, हो पण हाँ ठीक है. माझ्या पसरलेल्या फांद्या, मेरी फैली हुई डालियाँ नेहमी उच्च उच्च बढ़तात. सदैव ऊंचाई की तरफ बढ़ती हैं, ऊंची ऊंची बढ़ती हैं. और माझी तुझ्याबरोबर दोस्ती होऊ शकत नाही. मेरी तुम्हारे साथ दोस्ती हो नहीं सकती है. नदी. असे कसे म्हणतोस. ऐसा कैसे कह रहे हो. आपली तर मैत्री खूप जुनी आहे. हमारी तुम्हारी दोस्ती तो बहुत पुरानी है. तुझा जन्मच माझ्या पाण्यामुळे झाला. तुम्हारा जन्म ही मेरे पानी के कारण हुआ. तुला बढ़वाण्याचे काम, हिरवेगार करण्याचे काम माझ्याचे पाण्याने केले. तुमको विकसित करने का काम, हरा भरा रखने का काम मेरे पानी ने ही किया. तुला जर माझ्या पाणी मिळाले नाही तर तू सुकून जाशील. तुझा नाश होईल. मेरा पानी अगर तुमको नहीं मिला तो तुम सूख जाओगे और तुम नष्ट हो जाओगे. झाड. अरे बापरे, यास तर मी विचारच केला नहीं. अरे बापरे, इसके बारे में तो मैंने सोचा ही नहीं. माझे चुकलेच, मुझसे भूल हुई. मी कृतज्ञ झालो. मैं आपका कृतज्ञ हूँ. तुझे उपकार मी विसरलो. मैं कृतज्ञ हो गया था. मैं तुम्हारे किए गए उपकार को भूल गया था. नदी. ठीक आहे, कोई बात नहीं, ठीक है. तुझी चूक तुला कळली हे बरे झाले. तुम्हारी भूल तुमको पता चल गई, यह अच्छी बात हुई. यापुढे आपण एकमेकांना मदत करू. इसके बाद हम एक दूसरे की मदत करें. झाड. होय, नक्कीच. हां, अवश्य. पावसाळी ढग आले की त्यांना आडवून पाऊस पडण्याची
आणि तुझ्या पाण्याची पातळी वाढण्याचे मी वचन देतो. फिर वृक्ष ने कहा, बारिश के बादल आएंगे तो त्यांना अडवून पाऊस पडण्याची, उनको रोक कर बारिश करने के लिए मैं बाध्य करूँगा. और तुझ्या पाण्याची पातळी और आपका जो पानी का लेवल है, पानी का जो स्तर है, बढ़ण्याची मी वचन देतो. तुम्हारे पानी का जो जल स्तर है उसको बढ़ाने की मैं प्रतिज्ञा करता हूँ. मैं यह वचन देता हूँ कि जल का स्तर मैं बढ़ाऊँगा. नदी. धन्यवाद मित्रा, बहुत बहुत धन्यवाद दोस्त. मी देखी तुला भरपूर पाणी देईन, तो मैं भी तुमको जितनी ज़रूरत है प्रचुर मात्रा में मैं तुमको पानी दूंगी. इस तरह से बच्चों यह नदी और वृक्ष के बीच का संवाद हमने इस वीडियो में देखा. अर्थात नदी और वृक्ष दोनों ही प्रकृति के महत्वपूर्ण अंग है. इनमें ना तो कोई बड़ा है ना तो कोई छोटा है, बल्कि इनके बीच में एक अन्योन्याश्रित संबंध है. ये एक दूसरे पर आधारित हैं और यह दोनों ही मानव जाति और प्रकृति के लिए महत्वपूर्ण हैं. धन्यवाद बच्चों.